नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. नमस्कार. आज आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत, मैत्रीची, प्रेमाची आणि नशिबाने एका अपूर्ण वळणावर आणून सोडलेल्या एका कथेची. तर या कथेची सुरुवात आहे ना, आपण थेट सुरुवातीपासून नाही करणार. आपण जाऊया थेट 10 वर्षानंतर एका शाळेच्या रियुनियनमध्ये, जिथे अनेक वर्षांची शांतता भंग पावणार होती. आणि तिथे फक्त एका वाक्याने एका दशकाचं दुःख, गैरसमज आणि हरवलेले प्रेम सगळं काही एका क्षणात वर्तमानात येऊन उभं ठाकतं. आता साहजिकच प्रश्न पडतो की असं काय घडलं होतं? बालपणीची घट्ट मैत्री अचानक 10 वर्षांच्या विरहात कशी बदलली? हे समजून घेण्यासाठी आपल्याला कथेच्या मुळाशी जावं लागेल. चला, वेळेत मागे जाऊया. त्यांच्या कथेची मुळं रुजली होती त्यांच्या शाळेच्या मागच्या एका खास जागेत, एका मोठ्या वडाच्या झाडाखाली, जे त्यांचं एक प्रकारचं हक्काचं ठिकाण होतं. आणि गंमत म्हणजे हे एकच झाड, हे एकच ठिकाण त्या तिघांसाठीही खूप वेगळं होतं. अक्षय जो अनाथ होता, त्याच्यासाठी ते झाड म्हणजे त्याचं कुटुंब होतं. कथा आणि सोहमसोबत मन मोकळं करायची जागा. मुख्याध्यापकांची मुलगी असलेल्या कथासाठी ते झाड म्हणजे मोकळा श्वास होता, वडिलांच्या शिस्तीतून सुटका. आणि सोहम तिथे बसून त्याच्या 2 जिवलग मित्रांमधलं ते घट्ट नातं बघायचा. इथे कथेला एक अजून पदर आहे. सोहमचं सुद्धा कथावर प्रेम होतं, पण त्याला अक्षयच्या डोळ्यात कथासाठीचं प्रेम दिसलं आणि त्याला कुठेतरी हे जाणवलं की अक्षयला तिची जास्त गरज आहे, आणि मित्रासाठी शांतपणे आपलं प्रेम मनातच ठेवलं. हेच तर मैत्रीचं खरं रूप. स्वतःच्या भावनांपेक्षा मित्राच्या आनंदाला जास्त महत्त्व देणं. सोहमची ही जाणीव त्यांच्या मैत्रीची खोली दाखवून जाते. पण मैत्री आणि त्यागावर आधारलेली ही कहाणी आता एका अशा वळणावर येणार होती जिथे कोणी विचारही केला नसेल. त्यांच्या त्या न बोललेल्या प्रेमाची टक्कर थेट नशिबाच्या एका क्रूर खेळाशी होणार होती. झालं असं की कथाच्या शिस्तीच्या वडिलांना तिच्या आणि अक्षयच्या नात्याबद्दल कळलं, आणि एका अनाथ मुलासोबत असलेलं हे नातं त्यांना अजिबात मान्य नव्हतं. रागाच्या भरात त्यांनी कथाला घरात डांबून ठेवलं, तिचा बाहेरच्या जगाशी संपर्कच तोडून टाकला. आणि हा फक्त एक धक्का नव्हता. एकाच वेळी जणूताही सगळं विस्कटत चाललं होतं. बघा, एकीकडे अक्षयला कळतं की त्याची बहीण सुनीताताई कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजमध्ये आहे. दुसरीकडे कथा घरात कैद होते. इतकंच नाही तर तिचे वडील तिचं लग्न लगेचच दुसऱ्या कोणाशी तरी ठरवून टाकतात. आणि सगळ्यात वाईट म्हणजे ज्या दिवशी सुनीताताईंचं निधन होतं, नेमका तोच दिवस कथाच्या लग्नाचा ठरतो. म्हणजे जणू काही नशिबानेच त्यांना वेगळं करायचा डाव रचला होता. आता विचार करा कथाच्या परिस्थितीचा. पूर्णपणे हतबल, अडकलेली, तिला काहीच सुचत नव्हतं. आणि मग शेवटचा एक प्रयत्न म्हणून तिने अक्षयला एक छोटासा पण खूप महत्त्वाचा निरोप पाठवला. त्या पत्रात तिने लिहिलं होतं, अक्षय, मी शेवटपर्यंत तुझी वाट बघेन. तू नाही आलास तर समज की कथा संपली. मला इथून घेऊन जा. आणि हे पत्र अक्षयला मिळालं त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट दिवशी. ज्या क्षणी तो त्याच्या बहिणीच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होता, त्याच क्षणी त्याच्या हातात कथाचं ते पत्र होतं. विचार करा काय अवस्था झाली असेल त्याची. त्याच्यापुढे एक अशक्य निवड होती. तो काय करणार होता? त्याने लगेच सोहमला एक चिठ्ठी पाठवली, त्याला विनंती केली की तू कथाकडे जा आणि तिला सगळं समजावून सांग. पण इथेही नशिबाने घात केला. सोहम कामामुळे वेळेवर पोहोचू शकला नाही. त्याचं विमान चुकलं. अक्षयचा तो महत्त्वाचा निरोप सोहमपर्यंत पोचायला 2 दिवस लागले, आणि तोपर्यंत खूप उशीर झाला होता. बघा कसं एका गैरसमजाच्या साखळीमुळे सगळं बदलून गेलं. प्रेम कमी नव्हतं, पण वेळ चुकली. आणि या सगळ्या घटनेनंतर तब्बल 10 वर्षांनी आपण पुन्हा येतो त्या शाळेच्या रियुनियनमध्ये, जिथे ही 10 वर्षांची शांतता अखेर तुटणार होती. तिथे कथा ते सत्य सांगते जे ऐकून सगळे स्तब्ध होतात. ती म्हणते, मी अक्षयची वाट बघितली पण तो नाही आला. मी लग्नाच्या मंडपातच जीव द्यायचा प्रयत्न केला. ते लग्न मोडलं, आणि त्यानंतर मी कधी लग्नाचा विचारच केला नाही. विचार करा, तिने लग्न केलंच नव्हतं. ती वाट बघत होती. हे ऐकून अक्षय पूर्णपणे खचून जातो. 10 वर्षांचा गैरसमज त्याच्या डोळ्यासमोर येतो, आणि मग तो सांगतो की तो सुद्धा तिला विसरला नव्हता. त्याने तिची आठवण वेगळ्या प्रकारे जिवंत ठेवली होती. तो कथाकडे बघतो आणि म्हणतो, कथा, बघ, ही माझी मुलगी कथा. त्याने त्याच्या मुलीला तिचं नाव दिलं होतं. हेच सांगण्यासाठी पुरेसं होतं की तो तिला कधीच विसरू शकला नाही. नशिबाने त्यांना 10 वर्षांनी पुन्हा एकत्र आणलं खरं, पण आयुष्यातला तो एक महत्त्वाचा क्षण,
तो काळ कायमचा निघून गेला होता. त्यांचं प्रेम खरं होतं, मैत्री खरी होती, पण त्यांची कहाणी एका अपूर्ण पूर्णविरामावरच येऊन थांबली होती. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.